हॅलो स्टुडंट्स, मी ललित खरड माझ्या यूट्यूब चॅनल एल के मॅथ्स पॉईंटमध्ये आपले स्वागत करतो. मॅथमॅटिक्स क्लास 11th अँड 12शी संबंधित असणारे टॉपिक मी अतिशय सोप्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. याआधी आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय हे डिस्कस केलेलं आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते इन शॉर्टमध्ये आपण इथे पाहणार आहोत. जर दोन सिंपल स्टेटमेंट, समजा एक सिंपल स्टेटमेंट घेतलं आपण पी आणि क्यू, आणि या दोन्ही सिंपल स्टेटमेंटला जर अँड या कंजंक्शनने आपण जॉईन केलं तर मिळणारं जे स्टेटमेंट आहे त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे एक दोन सिंपल स्टेटमेंटचा यूज करून आणि एक कनेक्टर यूज करून, म्हणजेच कनेक्शन यूज करून अँड आपण एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार करू शकतो. तर प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंटचा आपण सिम्बॉलिक फॉर्मसुद्धा तयार करू शकतो. आता या कंपाऊंड स्टेटमेंटला कंजंक्शन म्हणतात, आपण डिस्कस केलेलं आहे. समजा पी ऑर हा जर यूज केला आपण, पी ऑर क्यू, तर याला डिजंक्शन म्हटलं जाते. समजा आपण दोन कंपाऊंड इफ पी देन क्यू असं जर असेल तर याला कंडिशनल म्हटलं जाते. नेक्स्ट पी इफ अँड ओनली इफ क्यू असं जर असेल तर याला बाय कंडिशनल म्हटलं जाते. हे सर्व कंपाऊंड स्टेटमेंट आपण डिस्कस केलेले आहे आणि या प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करता येतो. आपण पाहिलेला आहे की अँडचा सिम्बॉल इथे पी अँड क्यू हा अँडचा सिम्बॉल आहे. म्हणजे या कंपाऊंड स्टेटमेंटचं जर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या पी अँड क्यू आपण असं लिहू शकतो. या कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच डिजंक्शनचं जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पी ऑर क्यू असं आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याला लिहू शकतो. पी इफ पी देन क्यू असं जर असेल, म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट असेल, तर त्याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये अशा पद्धतीनं लिहू शकतो. आणि लास्ट पी इफ अँड ओनली इफ क्यू जर असेल तर त्याला आपण पी डबल हेडेड ॲरो अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. ते हे झाले याचे सर्व सिम्बॉलिक फॉर्म. हे स्टेटमेंट्स, हे सर्व कंपाऊंड स्टेटमेंट आहेत आणि हे त्याचे सिम्बॉलिक फॉर्म आहेत. आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व करायचा आहे क्वेश्चन. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आपल्याला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले राहतील, त्याला सिम्बॉलिकली आपल्याला फॉर्म करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल एक्सरसाइजमधलं एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट, नागपूर is in Maharashtra and Chennai is in Tamil Nadu. आता हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे तुम्हाला दोन सिंपल स्टेटमेंट दिसतील. एक म्हणजेच काय तर नागपूर इज इन महाराष्ट्र, आणि दुसरं स्टेटमेंट आहे चेन्नई इज इन तमिळनाडू. आणि हे दोन्ही स्टेटमेंट हे कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केलेलं आहे तर अँडने. अँड असेल तर याला कंजंक्शन म्हणतात. अँडने जॉईन केलेलं आहे. अँडचा सिम्बॉल आपल्याला माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नेहमी या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना डायरेक्ट तुम्ही पी अँड क्यू असा आन्सर लिहिता, पण हा पी आणि क्यू तुम्ही डिनोट करत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला फुल मार्क्स जर मिळवायचे असतील तर याला आधी डिनोट करावं लागेल. लेट पी, फर्स्ट स्टेटमेंट आपण पीने डिनोट करू, सेकंड स्टेटमेंट क्यूने. फर्स्ट स्टेटमेंट आहे पी, नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि क्यू आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तमिळनाडू.
तर याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. आधी डिनोट करून घ्यायचे दोन्ही स्टेटमेंट पी आणि क्यूने, आणि नंतर मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण इथे लिहू. द सिम्बॉलिक फॉर्म इज, द सिम्बॉलिक फॉर्म इज. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होणार, तर हे दोन्ही स्टेटमेंट कशाने जॉईन केलेलं आहे, तर अँडने जॉईन केलेलं आहे. पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट हे दोन्ही स्टेटमेंट अँडने जॉईन केलेलं आहे, म्हणून इथे आपण लॉजिकल कनेक्टिव्ज अँड ठेवणार आहोत. म्हणजेच या स्टेटमेंटचा, गिव्हन स्टेटमेंटचा हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. अशा पद्धतीनं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचे आहेत. आधी स्टेटमेंट डिनोट केल्याशिवाय डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला लिहिता येणार नाही. अशा प्रकारचे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल्स. आता इथे सुद्धा आपल्याला दोन स्टेटमेंट मिळवावं लागतील आणि नंतर मग इथे ऑर कंजंक्शन यूज केलेलं आहे. इथे कंजंक्शन कोणतं यूज केलेलं आहे, इथे कनेक्शन कोणतं यूज केलेलं आहे, ऑर असेल तर डिजंक्शन म्हणतात आणि त्याचं सिम्बॉलसुद्धा तुम्हाला माहीत आहे. आधी आपण याला डिनोट करून घेऊ. लेट पी ट्रायंगल इज इक्विलॅटरल, इज इक्विलॅटरल. अँड क्यू, आता पुन्हा इथे ट्रायंगल इज आयसोस्केल, पुन्हा ट्रायंगल लिहावं लागेल. ट्रायंगल इज आयसोस्केल्स, ट्रायंगल इज आयसोस्केल्स. आणि आता त्याचा सिम्बॉलिक फॉर्म जर तयार करायचा असेल तर पी आणि क्यूमध्ये ऑर कनेक्शन आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय होणार, इज पी और क्यू. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलेलं आहे ते आपल्याला शोधावं लागेल. तर इथे ग्रुप ऑफ वर्ड म्हणजेच कोण, इफ अँड ओनली इफ हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलं आहे, म्हणजेच हे बाय कंडिशनलचं स्टेटमेंट आहे. म्हणून आपण आधी याला डिनोट करून घेऊ आणि नंतर मग सिम्बॉलिक फॉर्म याचा तयार करू. आधी डिनोट करून घ्या. द अँगल पी, द अँगल इज राईट अँगल क्यू, द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री, इज ऑफ मेजर 90 डिग्री. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करा. हे सिम्बॉलिक फॉर्म खूपदा विचारतात बोर्डमध्ये. सिम्बॉलिक फॉर्म तयार करताना आधी पी स्टेटमेंट आणि इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजेच बाय कंडिशनलचा सिम्बॉल आहे डबल हेडेड ॲरो, फक्त इथे प्लेस करायचा आहे. अशा प्रकारे या स्टेटमेंटचं, गिव्हन स्टेटमेंटचा हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मिळून जाईल. क्वेश्चन नंबर 4, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूस. नायदर नॉर असा जर वर्ड असेल, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं, नायदर नॉर जर असा वर्ड असेल तर हे कंजंक्शनचं स्टेटमेंट आहे. कंपाऊंड स्टेटमेंट कंजंक्शन जे पाहिलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला अँड यूज करावा लागेल, अँडचा सिम्बॉल यूज करावा लागेल. पण नायदर नॉर म्हणजेच दोन्ही जे स्टेटमेंट आहे पी आणि क्यू, इथे दोन स्टेटमेंट तयार करावं लागतील. अँगल इज ॲक्यूट फर्स्ट स्टेटमेंट, अँगल इज ऑब्ट्यूस सेकंड स्टेटमेंट. आणि तर आधी आपण याला डिनोट करून घेऊ. लेट सोल्युशनमध्ये लेट पी, तर पहिलं स्टेटमेंट अँगल इज ॲक्यूट, सेकंड स्टेटमेंट क्यू अँगल इज ऑब्ट्यूस. आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करताना नायदर नॉर असं जर वर्ड असेल तर हे कंजंक्शन म्हणजे अँड यूज करावं लागेल. पी आणि क्यूमध्ये अँड यूज करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये नायदर नॉर असल्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहेत. म्हणजेच आपल्याला निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अशा पद्धतीनं याचं या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म तयार. 5th नंबर, इफ ट्रायंगल इज राईट अँगल ॲट बी
देन मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इक्वल्स टू 90 डिग्री. कोणत्याही कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दोन सिम्पल स्टेटमेंट ओळखणे गरजेचं आहे. तर इथे दोन सिम्पल स्टेटमेंट कोणते आहेत, तर अ ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ॲट बी हे फर्स्ट स्टेटमेंट, आणि सेकंड स्टेटमेंट आहे मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इक्वल्स टू 90 डिग्री. आणि इथे वर्ड कोणता यूज केलेला आहे, तर इथे वर्ड यूज केलेला आहे इफ देन. इफ देन असेल तर कंडिशनलचं स्टेटमेंट आहे, आणि सिम्पल वेने आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करू शकतो. आधी डिनोट करून घ्या जे तुम्हाला दोन सिम्पल स्टेटमेंट दिलेले आहेत. पी पहिलं स्टेटमेंट आपण पीने डिनोट करू. ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी. आणि सेकंड आहे क्यू मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी सी इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफॉर इज सिम्बॉलिक फॉर्म इज. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कोणता राहणार, तर इथे इफ देन म्हणजेच कंडिशनलचा सिम्बॉल हा आहे सिंगल हेडेड ॲरो. प्लेस करायचा पी आणि क्यू हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. इझी आहे, खूप इझी आहे, 1 मार्क्ससाठी विचारलं जाते. नेक्स्ट 6 नंबर, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ ही रन्स फास्ट. आता इथे वर्ड कोणता यूज केलेला आहे, हा फ्रेज यूज केलेला आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल, म्हणजेच डबल हेडेड ॲरो इथे यूज करावं लागेल. आपल्याला डबल हेडेड ॲरो. आणि आपल्याला इथे शोधावं लागतील की दोन सिम्पल स्टेटमेंट कोणते आहेत. तर इथेच दोन सिम्पल स्टेटमेंट आपल्याला दिसतात. हे दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत. हिमा दास विन्स गोल्ड मेडल म्हणजेच याला आपण पीने डिनोट करू, आणि सी रन्स फास्ट म्हणजे याला आपण क्यूने डिनोट करू. आता इथे लिहिताना किंवा क्यू जे स्टेटमेंट आहे तिथे लिहिताना हिमा दास रन्स फास्ट, सीच्या ठिकाणी आपल्याला त्याचं नाव लिहावं लागेल हिमा दास रन्स फास्ट. सोल्युशनमध्ये लेट पी हिमा दास विन्स गोल्ड मेडल. क्यू हिमा दास runs fast. Symbolic form is. आता बाय कंडिशनल म्हणजेच डबल हेडेड ॲरो आपल्याला इथे यूज करावा लागेल, म्हणजेच पी डबल हेडेड ॲरो क्यू. तर हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. लास्ट एक्झाम्पल आहे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. आता इथे वर्ड कोणता यूज केला ते आपल्याला चेक करावं लागेल. इथे बट वर्ड यूज केलेला आहे, आपण नोटमध्ये लिहून दिलेला आहे. जर आपण अँडच्या ठिकाणी बट यूज केला तर इथे कंजंक्शन होते, म्हणजे अँड बट हे सेम वर्ड आहेत. आणि बट जर असेल तर आपल्याला अँड यूज करावं लागेल, म्हणजेच अँडचं सिम्बॉल इथे यूज करावं लागेल. आता दोन स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला पहिल्या स्टेटमेंटमध्ये निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. हे काय आहे, निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. एक्स इज नॉट दिलेला आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण कन्सिडर करताना स्टेटमेंट हे नेहमी पॉझिटिव्ह कन्सिडर करायचे, आणि नंतर मग नॉट दिलेला आहे म्हणून त्याला निगेशनचा सिम्बॉल लावायचा, म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. आणि सेकंड स्टेटमेंट इट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर, म्हणजेच इट म्हणजेच काय, तर एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. नेक्स्ट हिअर सोल्युशनमध्ये लेट पी एक्स इज, आता इथे नॉट काढून टाकायचं, एक्स इज इरॅशनल नंबर. आणि क्यू एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म जर तयार करायचा असेल विद्यार्थ्यांनो, सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म जर तयार करायचा असेल तर इथे फर्स्ट पी जे आहे, पी काय घेतलेलं आपण, एक्स इज अ इरॅशनल नंबर. पण ॲक्च्युली स्टेटमेंट काय आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, म्हणून आपल्याला पी हा स्टेटमेंटमध्ये निगेटिव्ह आहे, म्हणून इथे निगेशन ऑफ पी लिहावं लागेल.
आधीच आपण डिस्कस केलेलं आहे. बट असेल तर आपण अँडचा सिम्बॉल यूज करायचा, अँड आणि लास्ट क्यू. तर हा झाला सिम्बॉलिक फॉर्म या स्टेटमेंटचा. अशा प्रकारे आपण सिम्बॉलिक फॉर्म, कंपाऊंड स्टेटमेंटचे सिम्बॉलिक फॉर्म कसे तयार करायचे यावरील 1 मार्काचा क्वेश्चन नेहमी बोर्डमध्ये विचारला जातो. तर थोडं फोकस करायचं, तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. आणि लिहिताना फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचे नाहीत. असे सिम्बॉलिक फॉर्म जर तुम्ही लिहून ठेवले तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला आधी डिनोट करावं लागेल पी आणि क्यू, आणि नंतर मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागेल. आज इथेच थांबू आपण. थँक्यू.